ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत। सुरुवातीला उत्तर भारतामधून एक महत्त्वाची बातमी आहे। जम्मूच्या तावी नदीमध्ये एक जण अडकल्याची माहिती मिळते। गेल्या 2 दिवसांपासूनच्या पावसाने तावी नदीला मोठा पूर आलेला आहे। नदीमध्ये अडकलेल्या युवकाला सध्या वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। एनडीआरएफचं पथक सुद्धा या घटनास्थळी दाखल झालेलं आहे। मोठा पूर आलेला आहे आणि याच तावी नदीच्या पुरामध्ये एक जण अडकलेला आहे। 2 दिवसांपासून या परिसरामध्ये मोठा पाऊस सुरू होता आणि त्यामुळे तावी नदीला पूर आला। दरम्यान या नदीमध्ये अडकलेल्या युवकाला वाचवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि त्यासाठी एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालंय। पाण्याचा प्रवाह आपण पाहतोय, खूप मोठ्या प्रमाणात या नदीला पूर आलेला आहे आणि त्याच ठिकाणी एका दोऱ्याच्या सहाय्याने हा तरुण तिथे अडकून पडलेला आहे आणि त्यालाच बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। आता एक महत्त्वाची बातमी। विधिमंडळातील अंदाज समितीचा कार्यक्रम वादात सापडलेला आहे। खासदार आणि आमदारांसाठी चांदीच्या थाळीमध्ये भोजन असल्याचं पाहायला मिळतंय। एका थाळीचं भाडं 550 रुपये तर जेवणाचा खर्च 4000 रुपये इतका आहे। अंदाज समितीच्या कार्यक्रमामध्ये या पंचपक्वान्नाचा बेत आखण्यात आलेला होता। मात्र आता एकंदरीतच विधिमंडळातील अंदाज समितीचा हा कार्यक्रम याच कारणामुळे वादात सापडल्याचं चित्र आहे। आमदार आणि खासदारांसाठी एका खास भोजनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र एका थाळीचं भाडं हे 550 रुपये आहे अशी माहिती मिळते। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सागर, 2 दिवस अंदाज समितीचं राष्ट्रीय अधिवेशन विधान भवन परिसरामध्ये सुरू होतं आणि अर्थात याला संपूर्ण देशातील वेगवेगळ्या राज्यातल्या अंदाज समितीचे अध्यक्ष तसेच विधिमंडळातले महत्वाचे प्रतिनिधी उपस्थित होते। त्या निमित्तानं स्नेहभोजनाचं आयोजन केलं गेलं होतं आणि या स्नेहभोजनाचीच आता चर्चा सुरू झालेली आहे। कारण की स्नेहभोजन जे निमंत्रित अन्न होतं त्याच्यामध्ये चांदीच्या ताटामध्ये वेगवेगळी पक्वानं दिली गेली होती। अर्थात आदरातिथ्य म्हणून हे सगळं केलं गेल्याचं विधान भवनचा दावा आता समोर येत आहे। पण कुठे ना कुठेतरी चर्चा सुरू झाली आहे की विधिमंडळामध्ये चांदीच्या ताटामध्ये सगळ्या निमंत्रितांना जेवण दिल्याची आणि त्याचे जे फोटो समोर आले त्याच्यामुळे तर ही अधिक समोर जास्त चर्चा सुरू झालेली आहे ते दिसून येते। अगदी, आणि त्याचमुळे या नेत्यांचा राजेशाही थाट सुद्धा या निमित्तानं पाहायला मिळतोय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।